ते प्रवीण गायकवाड समर्थकांनी टिळक भवन काँग्रेस कार्यालयात घोषणाबाजी सुरू केलेली आहे। थोड्याच वेळात प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे। यावेळेला अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, मल्लिकार्जुन खरगे, राजीव सातव यांची उपस्थिती असेल। मिलिंद देवरा सुद्धा थोड्या वेळापूर्वीच वैयक्तिक काम असल्याचं सांगून तिथून निघून गेलेले आहेत। पण सध्या ही महत्त्वाची बातमी, प्रवीण गायकवाड काही वेळातच काँग्रेसमध्ये प्रवेश करतात आणि त्यानंतर पुण्यातून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांच्याकडून। दीपाली, काही वेळात प्रवीण गायकवाड काँग्रेस पक्षात प्रवेश करतात, पण या वेळेला नेमके काँग्रेसचे कुठले कुठले नेते तिथे उपस्थित आहेत, काय माहिती मिळते? सुवर्ण, काही क्षणातच आता प्रवीण गायकवाड संभाजी ब्रिगेडचे नेते काँग्रेसमध्ये आता प्रवेश करतील। 11 वाजल्यापासून काँग्रेसच्या टिळक भवन या कार्यालयामध्ये काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे। यामध्ये सध्या अशोक चव्हाण उपस्थित आहेत, मल्लिकार्जुन खरगे उपस्थित आहेत, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा या सगळ्यांसोबत सध्या बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि थोड्या वेळातच प्रवीण गायकवाड आता काँग्रेसमध्ये प्रवेश करतील आणि यावेळी पुण्यातून उमेदवारीची जी घोषणा आहे ती जाहीर होते का हे बघणं आता महत्त्वाचं आहे। धन्यवाद दीपाली या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला। तर काही वेळातच काँग्रेसच्या कार्यालयामध्ये प्रवीण गायकवाड हे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार। यावेळेला त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी इथे केलेली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण इथे उपस्थित आहेत, प्रभारी मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित आहेत, राजीव सातव सुद्धा तिथे उपस्थित आहेत।